खर्चही करता आलं पाहिजे, कर्जबाजारी नाही झालं पाहिजे आणि जीवनामध्ये धार्मिक जीवन जगता आलं पाहिजे. काय सांगितलं? काय म्हणालो मी? पहिली गोष्ट, गृहस्थ आहात ना, मनुष्य जीवन जगताय ना, तर तुम्हाला धन कमवता आलं पाहिजे. प्रामाणिकपणे, इमानी इतबारे, सम्यक आजीविकेनुसार धन कमवता आलं पाहिजे. व्यवसाय करा, नोकरी करा, काय जे करताय तुम्ही प्रामाणिकपणे, दुसऱ्याला न दुखवता धन कमवा. म्हणजे पैसा संपत्ती कमवली पाहिजे, कारण स्वतःच्या हक्काचं घर असलं पाहिजे, गाडी घोडी असली पाहिजे, पोरांना शिकवण्यासाठी पैसा लागते, बायको लेकरं घर चालवण्यासाठी पैसा लागते, संकट काळामध्ये पैसा लागते, कधी आजार पडलं त्याच्यासाठी पैसा लागते, भविष्यात कधी काय उद्भवेल हे सांगता येत नाही, त्यासाठी पैसा लागते का नाही? पैसा गरज आहे, पण पैसा सर्वस्व नाही आहे, हे डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे त्या माणसाकडे सगळं काही आलं. भगवंताने सांगितलं धन कमवताही आलं पाहिजे आणि कमवलेलं धन योग्य ठिकाणी योग्य प्रकारे खर्चही करता आलं पाहिजे. आपल्या चॅनलवर धनाचे, संपत्तीचे 4 हिस्से भगवंताने करायला सांगितल्याचं प्रवचन आहे बघा, द ग्रेट हॅपीनेस वरती तुम्ही ऐकले असतील नाही का? त्याच्यामध्ये सांगितलं भगवंताने की माता पित्याच्या सेवेसाठी एक हिस्सा, मूल बाळ बायको यांचा सांभाळ व्यवस्थित करण्यासाठीचा एक हिस्सा नाही का, आणि एक बचत करून ठेवण्यासाठी भविष्यात काही आपल्याला संकट येईल, आजार होईल, कार्यक्रम असेल किंवा काही गरज पडली तर त्यासाठी बचत करून ठेवण्यासाठी एक हिस्सा, आणि एक हिस्सा दान पुण्य करण्यासाठी. असे किती हिस्से सांगितले आपल्या संपत्तीचे करायला? 4 हिस्से करायला सांगितले की नाही भगवंताने. आणि म्हणून हे सगळं करत असताना या उपदेशामध्ये भगवंताने सांगितलं धन कमवा, धन योग्य ठिकाणी खर्च करा, आणि दुसरी गोष्ट कर्जबाजारी होऊ नका. कारण कर्जबाजारी जर झालं तर आज काय होते, कर्जबाजारी झाल्यावर ज्यांच्यावर कोणाचं ऋण असेल, कर्ज असेल, त्यांना तुम्ही पाहू शकता. ज्यांच्याकडून तुम्ही कर्ज घेतलंय, व्याजानं जे काही तुम्ही घेतलंय, तर ते तुम्हाला प्रचंड प्रमाणात शिव्या शाप देतात बघा. देतात का नाही? लेकी बाळीचं असं हो, तुमच्या घरादाराचं काय खाना खराब हो, वगैरे वगैरे बोलतात. भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि त्यामुळे कर्जबाजारी होता कामा नये. कर्जबाजारीपणातून आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, शेतकरी कर्जबाजारी झाला आणि आत्महत्या केली, अशा बातम्या येतात वर्तमानपत्रांमध्ये. आणि म्हणून भगवंताचं वचन आहे धन कमवा, धन योग्य ठिकाणी, आणि दुसरी गोष्ट कर्जबाजारी होऊ नका. आणि चौथी गोष्ट सांगितली की तुम्ही धार्मिक जीवन जगा. धार्मिक जीवन म्हणजे काय? ते काया वचा मनावरती संयम ठेवा. तुम्ही विहारात जात जा, तुम्ही आपल्या मुलाबाळांना धम्माचे संस्कार द्या. जसं रामजी बाबा, आपले सुभेदार रामजी बाबा, त्यांनी बाबासाहेबांना बालपणापासून शिक्षणाची गोडी तर लावलीच लावली, परंतु शिक्षणाबरोबर धर्माची गोडी सुद्धा लावली. आणि म्हणून पुढल्या काळात बाबासाहेब आपल्या वडिलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, माझ्या वडिलांनी केवळ मला शिक्षणाची गोडीच नाही लावली, तर शिक्षणाच्या संस्काराबरोबर धर्माची गोडी सुद्धा माझ्या वडिलांकडूनच मला लागली आहे. आणि म्हणून मी हे जे काही MA, PhD, DSc, LLD, DLED, बॅरिस्टर, ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेऊ शकलो, ते केवळ माझ्या वडिलांनी मला शिक्षणाची गोडी लावली त्यामुळे. आणि त्यासह या डिग्र्या घेतल्यावरही मी जो आज बुद्ध धम्माचा स्वीकार केलाय किंवा माझा जो धार्मिक पिंड घडला, त्याला ही सर्वस्वी जबाबदारी आणि त्याचं सर्वस्वी श्रेय कोणाला जाते? बाबासाहेब म्हणाले माझ्या वडिलांना जाते. माझ्या वडिलांनी माझा धार्मिक पिंड जर घडवला नसता तर यदा कदाचित मी नोकरीसाठी आणि माझ्या लेकरा बाळासाठी, बायकोसाठी जीवन जगलो असतो. या शिक्षणाचा वापर तेवढ्या पुरताच केला असता, पण समाजाचा विचार करण्याचा भाव माझ्या मनामध्ये जो आला, तो माझ्या वडिलांनी माझा धार्मिक पिंड घडवला म्हणून. आणि त्यामुळे म्हणूनही तुम्हाला सांगितलं मी घडलेली हकीकत, की पैशामुळे सगळं काही मिळू शकते. पैशामुळे चांगला बिछाना, मखमली बिछाना विकत घेऊ शकता, पण तो पैसा तुम्हाला सुखाची, शांतीची, समाधानाची झोप देऊ शकेल ह्याची शाश्वती आहे का? हा, झोपेच्या गोळ्या खातात बापा लोक काही काही. त्या दिवशी तर एक जण मला सांगितलं, भंतेजी 2-2 गोळ्या घेतात म्हणे. ते कोणाबद्दल एकाबद्दल सांगितलं, 2-2 गोळ्या झोपेच्या घेतात म्हणे आणि तरी झोप येत नाही म्हणे. किती अवघड आहे बघा जीवन हे.